नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण नाविन्याच्या शोधात असतो आणि प्राध्यापक राजेंद्र जगदाळे सर यांनी त्या नाविन्याची माझ्या मनातली जी कल्पना आहे पर्यटनाबद्दलची ती पूर्ण केली आहे. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. थँक्यू सो मच. नमस्कार. सो त्यांचं हे जे चिरा मेडोस आहे ते दापोलीपासून एक 7-8 किलोमीटर अंतरावरती आहे आणि ते अनेक अर्थानं युनिक आहे. एखाद्या वैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातनं पर्यटन कसं असू शकतं त्याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणून हा जो सर हा किती रिसॉर्ट आपला हा किती एकरवरचा आहे? हा सर्वसाधारण 1.5 एकरावरती, पण हे दापोलीमध्येच शहरामध्येच आहे. दापोली शहरात आल्यानंतर साधारण मला 4-5 किलोमीटर अंतरापासून शांत एक निवांत. 3-1 किलोमीटर दापोलीच्या मेन सेंटरपासून, सिटी सेंटरपासून 3-1 किलोमीटर होती आणि समुद्रापासून एक 7 ते 9 किलोमीटर होती. फाईन. आणि सरांना मी ओळखतो, पण सरांचा परिचय तुम्ही आहे का सर? तुम्ही बॉटनीचे प्राध्यापक. मी स्वतः अनेक वर्षे बॉटनीचा प्राध्यापक फर्ग्युसन कॉलेज आणि पुणे विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून काम केलं आहे बरेच वर्ष. आणि आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क ही केंद्र शासन प्रणित संस्था आहे, त्याचं महासंचालक म्हणून गेली 26 वर्षे काम करतो. पण हे असं वेगळंच काहीतरी सुचलं कसं तुम्हाला? हां, फार इंटरेस्टिंग तुम्ही मला प्रश्न विचारला. हां. काय झालं, माझं एक महत्त्वाचं काम जे करतो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचा महासंचालक म्हणून, आम्ही हायटेक कंपन्या उभा करतो. आणि कंपन्या उभ्या केल्यानंतर आपण रोजगार निर्मिती करतो कुठे? शहरात करतो. परत खेड्यातल्या मुलांना आपण शहरात आणतो आणि तिथे नोकऱ्या देतो. म्हणजे त्यांना अप्रूव्ह करतो मूळ त्यांच्या स्थानापासून, गावापासून, खेड्यापासून. म्हणजे आईवडिलांची काळजी घ्यायला ते नाही आहेत, शेताकडे बघायला ते नाही आहेत, जनावरांकडे बघायला ते नाही आहेत. आज जनावरं तर फार कमी झाली, पण कमीत कमी आईवडील शेतं तर आहेत, त्याची काळजी करायला तरुण मंडळीच शिल्लक राहिले आहेत. म्हटलं की नाही, मग खेड्यात गावात लोकल जॉब आपण निर्मिती केली पाहिजे. म्हणून आम्ही सोशल इन्क्युबेशन प्रोग्राम सुरू केला. अशा टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या पाहिजेत की त्याच्यावरती गावामध्ये रोजगार निर्मिती होईल. त्यातलं एक मला कळलं की एक महत्त्वाचं आहे, त्यामध्ये टुरिझम सेक्टर. मी स्वतः ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये मधला आहे. आय एम ट्रेकर, माउंटेनियर, स्कुबा डायव्हर. आणि हे करताना म्हटलं की आपल्याकडे टुरिझम सेक्टर इतका निग्लेक्टेड आहे आणि त्याला प्रचंड पोटेन्शियल आहे. म्हणजे भारत हा एकमेव देश असा आहे की जगातलं सगळं क्लायमेट हे एका देशात आहे. तुम्ही अगदी परमाफ्रॉस्ट पाहिजे तर तिकडे जा, हे मायनस अगदी 60 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आपल्याकडे आहे, ते अगदी प्लस 50-55पर्यंत आपल्याकडे राजस्थानमध्ये आहे. आणि रेन फॉरेस्ट आहे, ड्राय डिस्ट्रिस फॉरेस्ट आहे, सगळ्या टाईपचं इकोसिस्टम, मँग्रोव्ज आहेत आपल्या एका देशात आहेत. पण आपण परदेशात जातो हे सगळं बघायला, परदेशी जातो. म्हटलं की टुरिझम सेक्टरकडे आपण काम करायला पाहिजे. आपण एक प्रयोग म्हणून म्हटलं की हे जे टुरिझम आहे त्याला मी इको टुरिझम म्हणतो. म्हणजे इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरियामध्ये निसर्ग पर्यटन ज्याला म्हणता येईल असं टुरिझम आपण प्रमोट करणं अत्यावश्यक आहे आणि ते निग्लेक्टेड आहे. उदाहरणार्थ तुम्ही कुठेही जा, आता आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. समुद्रकिनारे इतके सुंदर आहेत आपल्याकडे. सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, किंवा आपल्याकडे महाबळेश्वरसारखं सुंदर हिल स्टेशन आहे. म्हणजे इतकं सुंदर हिल स्टेशन आहे महाबळेश्वर. किंवा आता आपण जिथे आहोत हे दापोलीला तर मिनी महाबळेश्वर म्हणतात. पूर्वी तर ब्रिटिशांचा कॅम्प होता. आता आपल्याला माहीत आहे, क्लायमेट सुंदर नसेल तर ब्रिटिश तिथे गेले नाहीत. इथे आले म्हणजे हे भारतातलं एकमेव एक कोस्टल हिल स्टेशन आहे. ब्रिटिशांनी बांधलेलं. ब्रिटिशांनी डेव्हलप केलेलं आहे. ह्याला दापोली कॅम्प म्हणतात. करेक्ट. आणि तसंच एकमेव असं सरांनी डेव्हलप केलेलं हे रिसॉर्ट मी का तुम्हाला, कारण आता सुट्ट्याचा हंगाम आहे आणि माझ्या मते जे कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडीत असलेली मंडळी आहे, ज्यांची क्रयशक्ती उत्तम आहे, त्यांच्याबरोबरच ज्यांना विज्ञानाची आवड आहे, ज्यांना पर्यावरणाची आवड आहे, अशा मंडळींनी ह्या रिसॉर्टचं बुकिंग केलंच पाहिजे. काही लोकांना वाटेल की मी हे सराचं प्रमोशन करते, हरकत नाही. ह्या रिसॉर्टचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं प्रमोशन केलं पाहिजे, कारण इथे तुम्हाला काय काय बघा, डायनोसॉरच्या काळातल्या ज्याला आपण लिव्हिंग फॉसिल्स म्हणतो. म्हणजे डायनोसॉर ज्यावेळेला होते त्यावेळेस जी झाडं होती त्यातली काही झाडं अजूनही जिवंत आहेत.
आणि त्याला लिव्हिंग फॉसिल्स म्हणतो आपण. ते आता आपण बघणार आहोत. ते बघणार होतो. Right. ते आपल्याकडे आहे. संजीवनी आहे तुमच्याकडे. नंतर जुनी आणि युनिक असे काय तर मेडिसिनल प्लांट्स त्याला म्हणता येतील, तसे आपल्याकडे लावलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे इतकी जैविक विविधता आहे. त्यातली कोकणात येणारे जे काही झाडं आहेत त्याचं मॅक्सिमम आपण एक्सपोजर लोकांना द्यायचं आहे. ते पाहण्यात एक दुर्मिळ आहे. राईट. ते आपण आणि मुद्दामून त्याबरोबर करतो. आणखीन एक मॅक्सिमम एक्सपोजर देण्याचा प्रयत्न आहे ते म्हणजे इथलं जे कुझिन आहे, इथली जी खाद्य संस्कृती आहे. म्हणजे आता कशाची भाजी तुम्ही मला सांगितली. आता काय आहे, एक एक मजा केली सांगू. हां. गेल्या वर्षी ती इथे मॅक्स प्लांक नावाची जर्मन फंडिंग एजन्सी आहे. त्यांनी भारतातल्या अनेक संस्थांना काही फंडिंग दिलं. कशासाठी? प्लांट इंटरॅक्शनवरती संशोधन करायला. प्लांट ॲनिमल इंटरॅक्शन. तेव्हा जवळ 67 संशोधक इथे आले होते. त्यांना म्हटलं हे प्लांट सायन्समधले लोक आहेत, वनस्पतीशास्त्रातले लोक आहेत, त्यांना काय पण द्यावं. तर त्यांना 3 दिवसाचा असा युनिक मेन्यू दिला. म्हणजे एक दिवस जमिनीच्या खाली वाढणाऱ्या ट्यूबर्स, एक दिवस शेंगवर्गीय, एक दिवस भोपळ्याच्या जातीतले, असे वेगवेगळे पदार्थ दिले. आणि शेवटी म्हटलं आता तुम्ही किती वनस्पती 3 दिवसात खाल्ल्या त्याची नावं सांगा. असं आहे की ते 20-25 फक्त त्याचे शास्त्रीय नावं सांगू शकले. पण त्याला 183 वेगवेगळ्या वनस्पती त्याचे बोटॅनिकल नावं आम्ही त्यांना दिली. बघा एवढं आपण खातो, म्हणजे जे आपण तुम्ही खाऊ घातली होती एवढं त्याला. खायला त्यानं घातली. तर हां. असे युनिक. मग ते म्हणे अरे काय हे युनिक एक्सपिरियन्स आहे म्हणे. म्हणजे एवढे मोठे टॉप सायंटिस्ट असून सुद्धा त्यांना वाटलं की किती Right. छान हा एक्सपिरियन्स. आणि मी जेव्हा इथे आलो त्यावेळेला मला ह्यानी चहा कशाचा दिला असेल, मोगऱ्याचा, जास्वंदीचा, आणि आता ते फूल नव्हतं खरं तर. हो, ते गोकर्णाचं फार छान. पण आपल्याला साध्या गोष्टी आपल्याला माहीत असतात. बोगनवेल प्रत्येकाच्या घरात असते. आता बोगनवेलचं जे काही त्याला आपण ते पानं, त्याला फुलं म्हणतात लोक आपण, कारण रंगीत असतं, पण ते ॲक्च्युली असतात पानं. त्याला वाटतं की ते रंगीबेरंगी दिसतात, ते फुलं आहेत. ते छोटंसं फुलं असतं पण ते रंगीत पानं. त्याची भजी करता येतात, एडिबल आहे, लोकांना माहीत नाही. म्हणजे अनेक आपण पावसाळ्यामध्ये उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये इतक्या वनस्पती उगवत असतात, ते एडिबल आहेत, वाईल्ड एडिबल्स. तर मग पावसाळ्यामध्ये खास दररोज तुम्ही इथे आलात की जंगली भाज्यांच्या भाज्या करून घालतो आपण लोक. जबरदस्त. म्हणजे जंगली ट्यूबर्स आहेत, शेंगा आहेत येणाऱ्या, की ते आपण विचार पण करणार नाही की इथले आदिवासी लोक ट्रॅडिशनल खातात. मग इथं या सगळ्याच्या रेसिपीज आपल्याला ह्याचं नाव पण आहे. रिसॉर्टच्या रेस्टॉरंटचं नाव आहे कोस्टल अरोमा. समुद्र समुद्र किनाऱ्यावरील सागरी किनारपट्टीवरती आपल्या येणं खाणारे जे काही खाद्यपदार्थ आहेत त्याची चव ऑथेंटिक लोकांना मिळाली पाहिजे. नाहीतर काय बेंगन भरता आणि ते मिक्स व्हेज आणि हे सगळं अख्ख्या दुनियेत खायला मिळतं ना. इथं आल्यानंतर तर काय युनिक एक्सपिरियन्स पाहिजे. हे इव्हन इथे सुद्धा येतं ना. इको टुरिझमचा उद्देश काय आहे राहुल? उद्देश असा आहे की लोकांना निसर्गाशी जोडलं गेलं पाहिजे. आजकाल दुर्दैवाने काय झालं आहे, लोक समुद्रात जातात, काय करायचं माहीत नाही. लोक गुडघावर पाण्यात जातात, आंघोळ करायची, मासे खायचे, जरा म्युझिक वगैरे वाचायचं, जरा नाचगाणी, झालं आमचं पर्यटन. सहमत आहे मी तुम्ही. आत्ता लोकांना निसर्गाशी जोडलं पाहिजे. निसर्गाशी तुम्ही जोडला, निसर्गावरती प्रेम केलं तर त्याचं संवर्धन कराल. इथे आपण काय करतो, लोकांना निसर्गाशी जोडतो. मग इथल्या वनस्पती असू देत, त्याच्याबद्दल त्यांना सांगणे. एक आपण कॅम्पस टूर करतो आपल्या टुरिस्टसाठी आल्यानंतर. दुसरं त्यांना जंगलात फिरायला घेऊन जातो. समुद्राच्या किनाऱ्यावर जेव्हा लो टाईड असते तेव्हा आपल्याकडे कसं, आपल्याकडचा समुद्र तुम्ही बघितला असेल, रॉकी बीच असतो, सँडी बीच असतो, परत रॉकी बीच असतो. हे रॉकी बीचेस आहेत, जेव्हा लो टाईड असते तेव्हा ते एक्सपोज होतात. त्याच्यावरती शेवाळ येतात, सीवीड्स त्याला म्हणतो आपण. त्यातले खाण्यासारखे आहेत. शेवाळं खाण्यासारखे आहेत. आपण परदेशात जपानमध्ये जा, तुम्ही कोरियामध्ये जा, चायनामध्ये जा, तुम्हाला समुद्र शेवाळ्यापासून कितीतरी खाण्यासारख्या वस्तू मिळतात. कॉस्मेटिक पण बनतात त्यापासून. लोकांना त्याबद्दल अवेअरनेस नाही. आपण प्रत्यक्ष जाऊन तिथले शेवाळ खाऊन दाखवतो, अरे खाता येतं. मग सगळे खाऊन बघतात. मग ते घेऊन येतो, त्याचे आपण इथं सूप बनवतो, सीवीड सूप. दिस इज द एक्सपिरियन्स. हा एक्सपिरियन्स त्यांना कुठे मिळणार? म्हणजे आपल्याकडे इथे हे येतात ना,
एक दुर्मिळ कासवाची जात आहे. म्हणजे त्याला अतिशय दुर्मिळपैकी क्लासिफाय केलेलं ऑलिव्ह रिडली टर्टल. ती आपल्याकडे ब्रीडिंगला येतात. म्हणजे 2-2.5 हजार किलोमीटरचा प्रवास करून ते कासव आपल्याकडे ब्रीडिंगला येतात. तर या किनारपट्टीवर येतात. सर्वजण हिवाळ्यात ते येतात आणि उन्हाळा सुरू झाला की मार्चमध्ये वगैरे तर त्याची अंडी उबवून ते पिलं बाहेर येतात. तेव्हा लोकांना तिकडे घेऊन जातो आपण. बाबा हे कासव बघा, ही कासवाची आई काही महिन्यापूर्वी इथे आली 1000 किलोमीटरचा प्रवास करून. त्यातून आत्ता पिलं बाहेर पडली. आई नाही आहे. मग हे पिलं बाहेर आल्यानंतर त्यांना कळतं कसं कधी बाहेर यायचं. रात्री बाहेर येतात, दिवसा येत नाहीत, कारण दिवसा शत्रू असतात. मग ते समुद्रात आत जातात. समुद्राच्या दिशेला जायचं कसं कळतं? समुद्रात आत गेलं तर खायचं कसं कळतं? कारण आई वडील नाहीत सांगायला. आणि मग ते कुठे जायचं कसं कळतं? मग यातून किती जग 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 असलं तर त्यातले बरेचसे मॉर्टॅलिटी खूप आहे. त्यातली एक आई, एक मादी समुद्र किनाऱ्यावरती अंडी घालायला आली. मग आपली जबाबदारी नाही का त्याचं संरक्षण करायची? ती आपलं नॅचरल हेरिटेज आहे. ही ज्यावेळेला आपण लोकांना सांगतो स्टोरी, हे एक्सपोजर देतो, हा अनुभव देतो, त्यानंतर लोक प्लास्टिकचा कचरा बाहेर टाकत नाही. आपण प्लास्टिकबद्दल बोलत नाही. करेक्ट. आणि मग म्हणून म्हटलं की डॉल्फिन हे अनोखं असं पर्यटन स्थळ आहे ज्याचं मला असं वाटलं की हे महाराष्ट्राने बघायला पाहिजे. एका सायंटिस्टनी स्वतःच्या नजरेतनं इथल्या मातीतल्या ज्या काही गोष्टी आहेत ते घेऊन महाराष्ट्रासमोर उभा केलेलं एक अनोखं रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये रूम्स किती येतात? एक 32 रूम्स आपल्याकडे आहेत. पण इथे आपल्याकडे कॉन्फरन्स रूम आहे. आपण ते जाऊ कॉन्फरन्स रूममध्ये. कॉन्फरन्स रूमला आपण नाव दिलं कन्व्हर्जन्स हॉल. चर्चा नाही करायची, विचाराचं एकत्रीकरण झालं पाहिजे, कॉन्व्हर्स झालं पाहिजे. हे बघा, हे आता एक तुम्हाला म्हटलं ना एक इंटरेस्टिंग, तिकडे बघू, तिकडे जवळ आहे. ते तुमचा तसा तो हॉल आहे ज्याचं नाव तुम्ही कन्व्हर्जन रूम दिलेलं आहे. हे बघा, हे आपलं कोस्टल अरोमा रेस्टॉरंट आहे. आणि इथे बघा, हे एका सायंटिस्टनी उभा केलेलं रिसॉर्ट मी बघतोय ना, ज्याला खऱ्या अर्थाने मी टुरिझम म्हणेन. हा, हे काय आता बघा नाही, आता हे वाटताना किती सिंपल झाड आहे हे जरा जवळून बघितलं की त्याचं असं ब्रांचिंग, तुम्ही एक एक फांदी मी तोडतो. हे बघा, हे असे 2 आहे, परत 2 आहे, परत 2 फुटलं असं, ह्याला डायकॉटमस ब्रांचिंग म्हणतात. माहीत आहे तुम्हाला राहुल? हे या पृथ्वीचा जन्म झाल्यानंतर जेव्हा वनस्पती निर्माण झाल्या, त्याचा वनस्पतीचा जन्म पाण्यात झाला. जमिनीवर तेव्हा काहीच वनस्पती नव्हत्या. तर हे सायलोटम नावाचं झाड आहे, जे पहिलं लँड प्लांट ज्याला म्हणता येईल, जे पाण्यातून जमिनीवर आलं. पृथ्वी तलावरचं पहिली जे वनस्पती आहेत पाण्यातून जमिनीवर आल्या, त्यापैकी हे एक झाड आहे. म्हणजे ह्याला सायलोटम म्हणतात. जवळजवळ हे 40 कोटी वर्षापूर्वीची जन्म झालेला आहे. 40 कोटी वर्षापासून आजपर्यंत जिवंत असणारं आणि वाढणारं हे झाड आहे. ह्याला खरी मुळं नाही आहेत. हे जे वरचं फांद्या जशा आहेत तशा मुळाच्या पण अशा फांद्या आहेत खाली जमीन, मुळाशिवाय असलेलं झाड. ह्याला खरी मुळं नाही आहेत. ह्या मुळांवरती एक फंगस वाढतो. इंटरेस्टिंग. पण काय तुम्हाला माहित आहे की पाणी, ह्याला अन्नरस लागतो, म्हणजे न्यूट्रियंट्स लागतात आणि पाणी लागतं. आता ह्याला केशमुळं नसली तर ते घेणार कसं? तर हे फंगस त्याच्यावरती वाढतं मुळावर. ते फंगस जे केशमुळासारखं काम करतं आणि त्या फंगस याला अन्नरस आणि पाणी देतं. म्हणजे ह्याला खरंच सिम्बायोसिस म्हणतात. खरंच हे पॅरासाइट नाही, तुम्हाला लक्षात आलं का की कुठला रिसॉर्ट मी तुम्हाला दाखवतोय की इतकी इत्यंभूत माहिती म्हणजे तुम्ही ज्या भागात आहात. आणखीन एक आहे महत्त्वाचं तुम्हाला, सरांच्या 3-4 वनस्पती जरी तुम्ही बघितल्या तर तुमच्या मनामध्ये इतकी जिज्ञासा निर्माण होईल की माणसाचं अस्तित्व पृथ्वीवरती आल्याच्या पासनं तो किती वर्ष त्याचं अस्तित्व राखून आहे, त्याच्यापेक्षा कित्येक पटी 40,000 वर्ष कोटी म्हणतात. आता हे 40 कोटी वर्ष 400 मिलियन इयर्स. आता मला सांगा, आपण ह्याच्यापुढे नगण्य आहोत, शून्य होतं. आपलं अस्तित्व बघितलं तर का आता मॉडर्न माणूस म्हणलं की 5-6 हजार वर्ष धरू. आपलं 5-6 हजार वर्ष आणि 40 कोटी वर्ष म्हणजे आपण म्हणजे माणूस जन्माला, माणसाचं काय पण जन्माला नव्हतं. एक मी पाहिलं, समजा तुम्ही तर काय इतके तुम्ही ऑक्युपाईड आहात, 138 देशात तुम्ही फिरत राहता. आता हा व्हिडिओ बघून जे हजारो प्रेक्षक इथे येतील तर त्यांना ह्या वनस्पतीची माहिती आहेत ना आपल्याकडे. इथं आपल्याकडे इनहाऊस लोक आहेत ना, आपली टीम, ते कॅम्पस टूर घेऊन जातात. कारण त्यांनी इथल्या माणसाला रोजगार दिलाय.
हो. मी आल्याबरोबर विचारलं की तुमच्याकडे बाहेरची माणसं, मला काही आता बघा ना, आक्षेप नाही हे त्या आपल्याकडे आता महिला काम करतात, सगळे लोकल आहेत, हम्म. सगळे लोक आपल्याकडे लोकल लोक आहेत हे काम करणारे. मी ह्यांना ट्रेनिंग कशी दिली? हां, हॉस्पिटॅलिटी हा शिकण्याची बाब आहे. आता या बहुतेक लोकांना काही हॉस्पिटलचा गंध नाही. त्यांनी कुठले मोठे हॉटेल बघितले नाही आहेत, कुठे मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन काही राहिलेले नाही आहेत. हम्म. पण हा रिसॉर्ट सुरू करायच्या 1 वर्ष अगोदर आपण त्यांना एम्प्लॉय केलं. त्यांना ट्रेनिंग दिली. 1 वर्ष अगोदर. इथलीच माणसं आहेत सगळी. हां, सगळे लोकल मुली आहेत आणि बहुतेक आपल्याकडे ताई इकडे या जरा 1 मिनिट. हम्म. म्हणजे आपल्याकडचं मेजॉरिटी स्टाफ हा लोकल लेडीज आहे. म्हणजे हे अच्छा, हे पण तुम्ही वेगळे पण केलं. महिलांनी या operate केलेलं नमस्कार, resort काय आहे. नाव तुमचं? हा, तन्वी. गाव तुमचं तन्वी ताई? जालगाव. इथेच शेजारी तुम्ही इथेच? किती जणांचा स्टाफ आहे तुमचा? किती लोक काम करतात? 8 जण. 8 जण आहे. तुमचं गाव? पण इथे काम करायच्या आधी माहिती होतं का कसं काम करायचं ते? आणि नाही, तुम्हाला काय हॉटेलमध्ये काम केलं ट्रेनिंग होतं काय कधी दिली तुम्हाला? ट्रेनिंग? तर इथे जशी ही स्थानिक मंडळी आहेत ना, तसंच इथलं स्वतःचं म्हणून ह्या मातीतली जेवढी खाद्य संस्कृती आहे ती सरांनी जोपासली. म्हणून मी म्हटलं की या रिसॉर्टचं वेगळेपण हे खऱ्या अर्थाने पर्यटन काय असायला हवं. धोरणं बनवताना सुद्धा राज्यकर्त्यांनी कशाला डोळ्यासमोर ठेवून धोरणं बनवायला हवीत. संजीवनी दाखवूया. संजय, आणखी आश्चर्यचकित व्हाल तुम्ही. या आता फक्त बघायला. हे बघा ना, अजून एक दुसरं झाड. हा. आता हे झॅमिया नावाचं झाड आहे. झॅमिया. ह्याचं जवळजवळ 6.5 ते 7 कोटी वर्षापूर्वीचं पृथ्वीवरती जन्मलेलं झाड आहे. असं जाड आहे त्याची झाडं. त्याची पानं बघा ना, म्हणजे अक्षय इतकं झाड आहे, म्हणजे एखादं लोखंडाचं पातं असल्यासारखं आहे. खरंच की. इतकं झाड आहे. हा. याचं आणि काय वैशिष्ट्य ह्याला- आहे? याचं शास्त्रीय नाव काय? ह्याला काय ट्रीज विथ नेकेड सीड्स म्हणतात त्याला. ओ, नेकेड या अर्थ कुठेही तुम्ही बघू शकता त्याचा का? नाही, असं, हा. काय हे त्याला जिम्नोस्पर्म असं म्हणतात. हा. म्हणजे त्याला फुलं नसतात, त्याला कोन्स असतात. हा. आता इथे बघा, अगदी तुम्ही खालून जर बघितलं, अगदी खाली तिथे बघितलं, तो हो, कोण आहे, या त्याला. बाजूला कोण तो आहे. कोण आहे, ते फुल नाही आहे. बरं. त्याला स्पोर्स तयार होतात बरं. आणि मग ते म्हणजे हे अतिशय पुरातन असं असे किती प्रकारच्या वनस्पती, झाडं, रोपटी? इथे आपल्याकडे 10 ते 12 प्रकारचे तसे वनस्पती आपल्याकडे आहे. अजून एक तुम्हाला इंटरेस्टिंग झाड दाखवूया. दाखवतो. चला पण पटकन. मग मला एक सांगा की पर्यटन ज्या वेळेला कुठलाही म्हणजे एखादा रिसॉर्ट उभा करत असताना साधारणपणे जे मगाशी तुम्ही मुद्दा सांगितलाच आहे की येणारा जो पर्यटक आहे तो साधारण विचार काय करतो, तर मला इथे यायचं आहे, समुद्रात डुंबायचं आहे आणि काय थोडीशी मजा करून परत जायचे. कारण आपण लोकांना माहित नाही ना हम्म. आपण काय करू शकतो. हे जर एक्सपोजर नसेल, म्हणजे हॉटेल्स किंवा टूर ऑपरेटर्सना हे कळलं पाहिजे की आपण काहीतरी वेगळं पर्यटनात करू शकतो. हे जर लोकांना जर माहीतच नसलं, लोकांना ऑप्शन नसतो. मला वाटतं त्यांना वाटतं की समुद्रात जायचं, मासे खायचे, जरा म्युझिक, मग ते संपलं पर्यटन. पण हा खरं हे बघ, आता हे डायनोसॉरच्या काळातली वनस्पती आहे. डायनोसॉरच्या काळातलं जी कुठलं पण तुम्ही ज्युरॅसिक पार्क पिक्चर बघितलं असेल बघा. हो. त्या ज्युरॅसिक पार्कच्या काळामध्ये जी जंगलं होती, जंगलामध्ये हे आता हे तर छोटे झाले, त्यातलं काय खूप हे 20-20 फूट वाढू शकतं उंच. 20 फूट? 20 फूट उंच म्हणजे वाढू बांबूसारखी- शकतं. बांबू आणि सारखं? बांबूसारखं जाड होऊ शकतं. बर असे पण त्याच्या काही व्हरायटीज आहेत. हे इक्विसिटम किंवा हॉर्सटेल म्हणतात त्याला. बर. म्हणजे घोड्याच्या शेपटीसारखं असं त्याचं घोड्याच्या शेपटीसारखं. हां असं, म्हणून त्याला हॉर्सटेल. ओ. हॉर्सटेल हे डायनोसॉरच्या काळापासून स्वतःचं अस्तित्व राखून असलेली वनस्पती आहे. हां, ह्याच्या आतमध्ये पोकळी असते. हम्म. म्हणजे तुम्ही आता हे बघायचं काढून. हा. हे बघा, पोकळ्या आतमध्ये हे ना, हे बांबूसारखंच आहे, पण त्याला हात लावून बघा, इतकं रफ आहे. रफ आहे. त्यामध्ये अतिशय हाय सिलिकाचं पर्सेंटेज आहे. वा. तर आता हे पण मग ह्या सगळ्या वनस्पती 165 मिलियन इयरच्या आसपास ह्याचं वय आहे याचं. डायनोसॉर संपले, ह्या नाहीत संपले. हे नाही संपलं. पण किती महत्वाचं बघा ना, हे जेव्हा मी सांगतो अरे ह्याचं वय आपल्या पुढे, हे आपण नगण्य आहोत त्याच्या पुढे. म्हणजे एक आता नाव घेत नाही मी, एक आपले राज्याचे शिक्षण मंत्री आले होते, त्यावेळेला त्यांनी बूट काढून ह्याचा नमस्कार केला झाडाला. त्याचं महत्व ओळखून की म्हणे अरे तू माझ्यापेक्षा फार महान आहेस, मी तुझ्या पुढे नगण्य आहे. मग हे जेव्हा लोकांना कळतं एक्सपोजर,
तेव्हा निसर्गावरती माणूस प्रेम करेल. प्रेम करायला लागतं. निसर्ग जाणला तुम्ही तर त्याच्यावर ते प्रेम कराल. आणि एकदा एखाद्या व्यक्तीवरती की एखाद्या वस्तूवरती आपण प्रेम केलं तर त्याचं संरक्षण करू. पण मग असं होतं निसर्गाबद्दलचा का आपला सर? बांध जर तोच प्रश्न strong- मी पुढे घेऊन जातो. असं तो- होतं का की पर्यटक आलाय सुरुवातीला, त्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो आणि इथून जाताना मात्र काहीतरी फार वेगळंच तो घेऊन. अगदी. हां. मग येताना तो रुटीन नॉर्मल पर्यटक सारखा येतो. हम्म. पण हे सगळं एक्सपोजर दिल्यानंतर आम्ही जंगलात फिरायला घेऊन जातो. उदाहरणार्थ हे झाडं दाखतात, समुद्रावरती बघतात. हम्म. नंतर जाताना त्याला आपण कचऱ्याबद्दल बोलत नाही, प्लास्टिकबद्दल बोलत नाही. हम्म. तो गाडीची काच खाली करून प्लास्टिकची बॉटल बाहेर फेकत नाही. हम्म. आमचा एकमेव एक सिंपल उद्देश आहे हम्म. किंवा त्यांनी गाडीची काच खाली करून प्लास्टिक बाहेर फेकलं नाही पाहिजे. राईट. आणि याचा अर्थ इथे तुम्हाला अगदीच आनंद घेता येणार नाही असं नाही आहे. इथे सायकल राईड तुम्ही करू शकता, इथे जंगल सफारी करू शकता आणि सरांचा याच्या शेजारी एक साधारणतः किती किलोमीटर अंतरावरती तुमचा तो 7 किलोमीटरवरती. 7 किलोमीटर ते तुम्ही ऐका. मी त्यांना पूर्ण त्याचं वर्णन करून सांगणार आहे, तुम्ही सांगा म्हणून की त्या 7 किलोमीटर अंतरावरती इथून असलेल्या दुसरं जे त्यांचं स्वतःचं त्यांनी विकसित करायला घेतलेलं जे स्थळ आहे, अफलातून आहे ते. इथे तुम्ही सायकलिंग करू शकता. इथे इलेक्ट्रिकल टू इलेक्ट्रिकल टू व्हीलर आहे आणि ही रूमची रचना तर तुम्ही ड्रोनच्या दृश्यातनंही बघताय, समोरही बघता. अतिशय अप्रतिम असं हे सगळं बांधकाम सरांनी केलेलं आहे आणि इथे एक्सपेरिमेंट मला खूप बघायला मिळालं. तर हे काय सर? आता आपल्याकडे काही हे करतो नाही तर आता हे खालचं म्हणताय तर हे बघा, आपण खास पुण्यामध्ये असं जाताना मला रस्त्याच्या कडेला दगड काम करणारे म्हणजे कलाकार. वाटा वरवंटा पाटा वरवंटा हे करणारे लोक दिसले. त्यांना म्हटलं, मग त्यांना मी जरा डिझाईन दिलं. म्हटलं मला जरा समय तयार करायचे, दिवे तयार करायचे, करून द्याल का? त्यांना मी डिझाईन दिलं आणि हे बघा, हे इथे वात घालायला जागा आहे, इथे होल आहे आतमध्ये इथे. मग इथे तेल घालायचं आणि इथून वात घालायची. सुंदर. आणि हे दिवे दगडाचे दिवे तयार केले आणि किती सुंदर दिवे तयार केले. त्याला मी खास मेडिटेशन लॅम्प म्हणतो याला. बर. म्हणजे हे दिवा लावला अंधारा खोलीत, हा दिवा लावला त्यावेळेस अगदी तुम्ही ते बघत बसलात की सुंदर मेडिटेशनला वापरलात. आणि हे जे आहे ते हे बघा, हे आमचं एक स्टार्टअप आहे सोलर बास्केट म्हणून. त्यांनी तयार केलेला हा अतिशय सायंटिफिक सोलर ड्रायर आहे. वा. त्याला एक्झॉस्ट फॅन्स आहेत, टेम्परेचर मेंटेन करतो. आपल्याकडच्या सगळ्या वस्तू जे शिल्लक राहतात ते इथे ड्राईंग करून ठेवतो आपण. भाज्या असू देत किंवा आता हे काजू आहेत, फणस आहेत, हे सगळं हे ड्राय करतो. म्हणजे हे इको फ्रेंडली. इथे इतकं आता प्रत्येक गोष्ट करताना आपण इको रिसॉर्ट म्हणजे इथे आम्ही खूप सिमेंट नाही वापरत. तुम्हाला दाखवतो आता या रूमकडे आहे, दाखव. म्हणजे किती काळजीपूर्वक आम्ही गोष्टी केलेल्या आहेत. ही तुम्ही भिंत जर बघितली, हा तर इथलाच, अर्थात इथलाच दगड आहे. हा दगड तर इथलाच आहे. याचं नाव का आपण दिलंय चिरा मेडोज. दगडांचा मग लोक तिथून विचारते नाव का, तिथूनच आमचं वेगळे पण सुरू होतं. वेगळं पण सुरू. चिरा म्हणजे कोट्यवधी वर्षापूर्वी जे आपल्याकडे उल्कापात झाला, त्या उल्कापातातून त्याचं रूपांतरण होऊन हा कोकणातला जांभा दगड तयार झाला. त्याचा माझा चिरा. मग त्यांना असं फिरलं का मी ज्या रूममध्ये राहतो त्याच्या भिंतीसुद्धा कोट्यवधी वर्षापूर्वी निर्माण झालेल्या दगडामधले बांधलेले आहेत. वा. म्हणजे हे एक माझं हेरिटेज आहे. त्यानंतर मेडोज, कारण इथे जेव्हा मी आलो तेव्हा तिथं काही नव्हतं, झाडं अजिबात नव्हती, मात्र गवत असायचं. सप्टेंबरमध्ये छाती एवढं वाढलेलं गवत असायचं. याच्यामध्ये अजगरसुद्धा असायचे. ह्याच्यामध्ये अजूनही सापडतात अजगर आसपास, कारण आपण निसर्गामध्ये आलो आहोत. ते नाही येत आपल्यात. हां, ते आपल्याकडे नाही आलं. म्हणजे अक्षरशः इथे आमच्याकडे एक हे जर बघितलं तुम्ही, मुंगूसची फॅमिली आपल्या रिसॉर्टमध्ये कायम काय वस्ती केलेली आहे. मुंगूस आहे, तुम्ही अलाव केले. हां. नंतर मधमाशा असतात कायमच्या आपल्याकडे. त्यानंतर घोरपडची फॅमिली आहे. आणि ते इतके फ्रेंडली झाले, ते घोरपडे हात लावला तुम्ही तर ते तुम्हाला शेपटी हलवेल आणि पण पळून नाही जाणार. खऱ्या अर्थाने ते इको टुरिझम आहे. त्यानंतर इथे हे येतात
दरवर्षी ब्रिडिंगच्या सीझनमध्ये मलबार पाईड हॉर्नबिल म्हणजे इथली स्पेशालिटी आहे. अतिशय सुंदर इतका देखणा हॉर्नबिल आहे तो. तर तो बघण्यासारखा आहे त्याला. तर तो आपल्याकडे येतो इथे. भिंतीबद्दल सांगत होतात. आता हे भिंत आहे ना, म्हणजे इको हाऊसिंग इको टुरिझम म्हटल्यानंतर नुसतं इफिशियन्सी ऑफ एसी नसतं काय. तुमचं जे मटेरियल वापरतात, काय वापरतात, त्याचा कार्बन फुटप्रिंट किती, हेतलं वापरल्या प्रत्येक वस्तूचा कार्बन फुटप्रिंट किती आम्हाला माहीत आहे. वी आर कार्बन निगेटिव्ह. काय सांग. कार्बन निगेटिव्ह आहोत आपण. हां आता उदाहरणार्थ हे बघा, हां. ही जी भिंत आहे, ही भिंत ही रफ प्लास्टर आहे. हो. चिऱ्यामध्ये भोकं असतात नॅचरली, चिऱ्या स्टोनमध्ये. दगडांना. मग तिथे मुंग्या बिंग्या बसतात, मग ते भोकं बनून असतं. तर आपण एक वेगळं पॉलिमर तयार केलं की त्यामध्ये 72% फ्लाय ॲश आहे, 2% सिमेंट आहे. अच्छा, हे सिमेंट नाही आहे. नाही आहे, 2% सिमेंट आहे याच्यामध्ये. आणि हे आपण थप्पीने टाकलं आणि जुनं बनियन घेऊन, फाटकं बनियन घेऊन त्यांनी बोळा फिरवला भोकं मुजवायला, झालं प्लास्टर. हे झालं प्लास्टर आहे. बघा किती रफ प्लास्टर आहे. हे बघा, एखादा व्यक्ती वैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा काम करतो आणि त्याच्याकडे तंत्रज्ञान असेल आणि त्याचा अभ्यास असेल तर ते काय होतं त्याचं हे रिसॉर्ट हे त्याचं उदाहरण आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगतो की मी इतक्या भारतभर आणि जगभर फिरतो, पण असा काहीतरी वेगळा प्रयोग करून इथल्या मातीतली गोष्ट ही पर्यटकांनी बघावी असा दृष्टिकोन ठेवणारे डॉक्टर जगदाळे यांच्या नजरेत म्हणजे एका सायंटिस्टनी उभा केलेलं हे रिसॉर्ट आहे. मला तुम्हाला ते दाखवताना आनंद होतो. अशी प्रत्येक वेगळी महत्त्वाची, आता ह्या खिडक्यांची रचना, इथल्या दरवाजांची रचना बरं फार स्पेशियस आहे. इतके मोठे हॉल्स आहेत जे आता तुम्ही स्क्रीनवरती बघताय. बेडची रचना मी पाहिली. बरं, त्यांनी बेडसाठीचं जे लाकूड आहे त्याची पण कहाणी आहे. त्यांनी बेडसाठी किंवा इथलं फर्निचरचं जे लाकूड आणलं ते कशातनं आणलं असेल. रूम उघडा. या ठिकाणी अच्छा बघायची का उघडून रूम आहे. हो, रूम बघू. त्यांनी असं केलं की तुम्ही लाकूड फर्निचर त्याच्याबद्दल पण मला हे सांगा. बघा, इको रिसॉर्टमध्ये सिंथेटिक टाईल आपण वापरत नाही. हे सगळं फ्लोरिंग बघा, ग्रॅनाइट आहे, मार्बल आहे, नॅचरल टाईल्स आहेत. इथलं पेंट हे वापरलं आहे, हा पॉलिमर बेस्ड पेंट नाही आहे, ऑइल बेस्ड पेंट नाही आहे, हे वॉटर बेस्ड डिस्पेन्सर आहे. ओके. म्हणजे इको फ्रेंडली आहे परत. बरं. म्हणजे इथलं वापरणारं पेंट इको फ्रेंडली आहे, फ्लोरिंग इको फ्रेंडली आहे. ताई या. हां. आणि नंतर फर्निचर करताना आपण काय करतात, जंगलातनं फ्रेश वाखारीतनं लाकूड आणून त्याचं फर्निचर करतात. हो. आपण इथे गावोगावी जाऊन जे जुनी बंगले पाडलेले आहेत, लोक आजकाल RCC करतात, जुनी कौलारू घरून पाडतात. वा. लाईट लावा जरा. तर तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये. तर आपण काय केलं, हे बघा, हे सुंदर बघा. हे तुम्ही रिसॉर्टमधल्या रूम असाव्यात कशा, किती स्पेशियस आहे. आणि सगळ्या लाईट. किंवा एखाद्या सायंटिस्टनी त्यांच्या व्यापक दृष्टिकोनातून ज्या वेळेला अशी रचना करतात ते त्यावेळेला हे नॅचरल फ्लोरिंग पूर्णपणे. खऱ्या अर्थाने तुम्ही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. हां. तर तुम्ही म्हणालात की ती लाकूड तुम्ही काय. आता बघा, हे आता हे खुर्च्या, आता हे स्वतः मी डिझाईन केलेले आहेत. हे टेबल म्हणजे नॉर्मली कसं अगदी माणूस नॉर्मल टेबल खुर्ची बसला की पाय दुखतात, येत नाही. इथे आरामात इथे लोकांनी बसून, खाली बसून, पाय पसरून चहा कॉफी प्यावी, पुस्तक वाचावं, लिहावं, गप्पा माराव्यात. आणि अगदी काढायचं म्हटलं तर हे फोल्डिंग आहे. हे आता हे बघा, हे जे लाकूड आहे, हे लाकूड हे जंगली लाकूड आहे. हे काय हायफाय टिकूड वखारीतून आणलेलं नाही आहे. इथलंच लाकूड आहे. जुनी लाकडं, जुनी घरं पाडलेल्या लोकांची लाकडं आपण खरेदी केली, बाहेर उन्हात पडलेली. वा. त्याच्यापासून रिसॉर्टचं सगळं फर्निचर हे जुन्या रिसायकल्ड वूडमधून आपण केलं. आता हे बेड वगैरे हे तुम्ही त्याच्यात हे बघा, हे आता हे बघा, हे फोल्डिंग आहे. सुंदर. म्हणजे उद्या सुचते अशी कल्पना एक सायंटिस्टच एक करू शकतो. मग आता ही बेडची रचना पण तुम्ही त्या जुन्या लाकडातनंच केलेली आहे. हे पण जुनं लाकूडच आहे. हे जुनं लाकूड. आता बेड सुद्धा साईज, लोक कसं कंजेस्टेड बेड करतात, कुठल्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर फार छोटे. मुळात एवढी हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये एवढी मोठी रूम मिळतच नाही. 960 स्क्वेअर फुटाचे रूम आहे. अप्रतिम आहे, म्हणजे अप्रतिम. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की इथे तुम्ही आल्यानंतर क्या वेगळ्याच दुनियेमध्ये आला. आणि 6.5 फूट बाय 7.5 फुटाचं बेड आहे.
म्हणजे लार्जर दॅन किंग Right. साईज. पण आणखीन एक महत्त्वाचं आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे, ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे काय बाथरूम बघा ना. हां. आता बाथरूम कंजेस्टेड लोक करतात. हं. तुम्ही हे बाथरूम बघितलं, हं. हे परत ह्याला सुपर्ब. हे बघा. आता हे इतकं मोठं बाथरूम तर एखाद्या छोटंसं बेडरूम व्हावं. बेडरूम आहे एवढं. हो. आता हे आहे आणि ह्याला शॉवर पॅनल दिलेलं आपण. हं. नॉर्मली कसं नॉर्मल शॉवर असतात. हो. मग ह्याच्यामध्ये मसाज जेट्स आहेत, वेगवेगळे सगळ्या सोयी आहेत तिथे. तुम्हाला फक्त स्टीम घ्यायची असेल तर यातून स्टीम घेता येते. सुंदर. हां, सगळं हे पण मला हे नाही कळलं, एवढी सगळी रचना करत असताना कोण लोक पर्यटक तुमच्या डोळ्यासमोर आहेत की ज्यांनी इथे यावं आणि आस्वाद घ्यावा? कारण चार्जेस पण जास्त नाही तुमचे, मी चार्जेस बघितले साधारण काय charge? दापोली हे एक वैचारिक बैठक असणारं शहर आहे. हं. इथे अल्फ्रेड गॅडने स्कूल नावाची एक शाळा आहे. हं. त्या शाळेचे 3 भारतरत्न आहेत. 3 विद्यार्थी भारतरत्न आहेत. हं. एक आता पावा काने आहेत. नंतर आंबेडकरांचं गाव इथं शेजारी आहे. आंबेडकर इकडे होते. टिळकांचं गाव चिखलगाव, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक इथले. मग एवढे महान विचारवंत आणि सोशल रिफॉर्मर्स इथे जन्मले या गावात. म्हणजे एक वैचारिक साने गुरुजींचं पण मला. साने गुरुजी ह्या शाळेचे विद्यार्थी. साने गुरुजी श्यामची आई घडली ते हीच शाळा, अल्फ्रेड गॅडने स्कूल. मग एवढ्या विचारवंतांचं हे शहर असताना दापोलीमध्ये अतिशय जागतिक स्तराच्या कॉन्फरन्सेस झाल्या, परिषदा झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या. म्हणून आपण इथे अगोदर कॉन्फरन्स हॉल बांधला. म्हणजे बऱ्याच रूम बांधायच्या अगोदर कॉन्फरन्स हॉल बांधला आपण. आणि कॉन्फरन्स हॉल ला नाव पण दिलं कन्व्हर्जन्स हॉल. ते तुम्ही मला सांगितलं बघा. हां, कन्व्हर्जन्स आहे. आणि प्रत्येक 100% रूमला असं प्रायव्हेट सिटआउट आहे. सगळ्या 100% रूमला, रूमच्या बाहेर प्रायव्हेट सिटआउट, शांतपणे तुम्ही लिहा, वाचा, हे करा, गप्पा मारा. एक प्रश्न आहे की जो अनेक प्रेक्षकांच्या मनात असेल की आजूबाजूला वॉटर बॉडी नाही आहे, राईट? समुद्र नाही. समुद्र नाही. उलट माझं असं म्हणणं आहे की समुद्रात तुम्ही जाता, डुंबता आणि परत येता, त्याच्यानंतरची जी शांतता आहे ती शांतता पण एक वॉटर बॉडी सराकडे आहे आणि ती फार युनिक आहे. म्हणजे मी त्यांनी नुसती कल्पनाच मला सांगितली आणि मी ते बघितलं ठिकाण आणि माझ्या लक्षात आलं की समुद्रा एवढीच ती वॉटर बॉडी महत्त्वाची आहे. सर, जे ते ठिकाण जे तुमचं इथून जे तुम्ही दुसरं डेव्हलप केलं ते. हां, आपण इथे एक लाडगरला आपली एक बाग आहे, सुंदर सुपारी, त्याला नारळी पोपळीची बाग आहे. ते कोकणाचं वैशिष्ट्य आहे. नारळी पोपळीची बाग. पोपळी म्हणजे सुपारी. नारळ सुपारीची बाग हे इथलं एक युनिक कॅरेक्टर आहे. मग ते आपण तिकडे जवळ 2-2.5 एकराची ते बाग आहे आणि तिथे मस्त एक छान पाण्याचा तलाव आहे. 3-3.5 फूट पाणी असणार आहे. मग ते आम्ही त्याला म्हणतो की इट्स लाईक एन इन्फिनिटी पूल. तिथं सुंदर धबधबा आहे, पॉटहोल्स आहेत आणि आम्ही तिथं अक्षरशः त्या नदीतल्या पाण्यामध्ये टेबल खुर्ची टाकून तिथे आपण लोकांना जेवायला देतो. पाण्यात बसून टेबल खुर्चीवर जबरदस्त. आणि लोक एवढं एन्जॉय करतात. तो एक्सपिरियन्स आहे ना. नंतर पाण्यात पाय टाकून जर पायरीवर बसलं की अनेक मासे येतात. आपण जर आजकाल बघा ते लोक मॉलमध्ये जाऊन पेडिक्युअर करतात, फिश पेडिक्युअर करतात. आमच्याकडे नॅचरल पेडिक्युअर असतं. पाय खाली सोडा, टेबल मांडा आणि जेवण करत बसा पाण्यात. जेवण करत बसा, मासे येऊन तुमचे पाय साफ करतात. पण त्याच्या शेजारी एक धबधबा पण आहे तुमच्याकडे. हो, धबधबा फार सुंदर धबधबा आहे. धबधबा पाहायला लोक येतात. राईट. दुसरं एक वैशिष्ट्य भेटलं का, हां. वर्षात असं एकही दिवस नाही की आमच्याकडे फुलं नाही आहेत. दिसतात नाही फुलांनी भरलेलं असतं वर्षभर. आपल्याकडे 11 जातीचे केळी आहेत. लोकांना वाटतं की 2-3 दिवस सोनकेळी आणि आपले जळगावचे मोठे केळी एवढं संपलं. 11 जातीचे केळी आहेत. बिया असणारी केळी तुम्ही ऐकलंय का? केळीच्या आतमध्ये बिया असतात. असे बिया असतील आपले, अशी आंबट गोड केळी आहे. सायंटिस्टच्या नजरेतनं उभारलेलं महाराष्ट्रातलं एकमेव, मला नाही माहिती कुठल्या सायंटिस्ट असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये, एकमेव रिसॉर्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या प्लॅटफॉर्मवरती त्याच गोष्टी दिसतात ज्या अनोख्या आहेत, जिथे महाराष्ट्रानं जाऊन बघायला पाहिजेत. अशा आहेत बी असलेली केळी, 11 प्रकारची केळी, असंख्य प्रकारची फुलं आणि वेगळ्या प्रकारची शांतता. आता हे काय साधं दिसायला छान दिसतं, डेकोरेशन म्हणून झाड चांगलं आहे. तुम्ही आता हे बघा, हे खाऊन बघा, काय होणार नाही, खाण्यासारखं आहे. खाऊन बघा काय तुरटपणा, आंबटपणा आहे थोडं. आंबूस गोड असा आहे. हो. हे आहे इन्सुलिन प्लांट.
ह्याला म्हणतात इन्सुलिन प्लांट. ही पानं खाल्ली की तुमचा डायबिटीस कमी होतो. काय बात आहे. ह्याला नावच इन्सुलिन प्लांट आहे. पण मग आता तुमचे जे मित्रमंडळ, तुमचा एवढा व्याप मोठा, आपण थोडं तुमचं हे दाखवूया किचन. हो, किचन बघूया. तर तुमचा हा जो व्याप कॉन्फरन्स तुमचा हा जो व्याप मोठा आहे, तर अनेक लोक तुम्हाला म्हणत असेल की इतक्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत तुम्ही इथे केलेल्या, आम्हाला पण द्या. आणि संजीवनीची तुम्ही कहाणी आम्ही नाही देतो ना. सांगितली. हां, संजीवनीची नाही कहाणी सांगितली. आपण 400-500 लोकांना आतापर्यंत संजीवनी दिली आहे. संजीवनी म्हणजे आमचे एक मित्र आहेत कर्नल नाईक म्हणून. ते औषधी वनस्पती प्रचंड काम करतात. तर ते आणि आम्ही संजीवनीचा इतका प्रचार करतोय, कारण संजीवनीची तुम्ही 4-5 पानं दररोज खाल्ली तर तुम्हाला डायबिटीस कंट्रोलमध्ये येणार, BP कंट्रोलमध्ये येणार आणि एनर्जी लेवल राहणार. असं युनिक संजीवनी झाड आहे. ते संजीवनी आणि प्रभू रामचंद्राच्या काळातल्या, रामायणातल्या काळात ते संजीवनीचा बॉटॅनिकल रेफरन्स हे बघा, आपलं कन्व्हर्जन्स हॉल. कन्व्हर्जन्स हॉल आहे, पण नुसतंच कन्व्हर्जन्स हॉल नाही. लोक काय करतात, कॉन्फरन्स हॉलमध्ये काहीतरी पोस्टर बिस्टर लावतात. उदाहरणार्थ कोकणामध्ये काय लावतील, भातशेती लावतील, समुद्राचे सिनरी लावतील. म्हटलं अरे विचार केला, पण हॉलला काहीतरी नाव देऊ काय, तर त्याला आपण दिलं कान्होजी आंग्रे हॉल दिलं. वा वा वा. कान्होजी आंग्रे कन्व्हर्जन्स हॉल. कान्होजी आंग्रे हे भारतातले पहिले सरखेल म्हणजे नेव्हल चीफ ते होते. आणि त्यांचं बालपण ज्या किल्ल्यावर गेलं तो सुवर्णदुर्ग दापोलीजवळ आहे, हरण्याच्या तिथे आहे. लोकांना माहीत नाही कान्होजी आंग्रेंचं कॉन्ट्रीब्युशन या भारतामधलं. मग ते लोकांना कळलं पाहिजे म्हणून हॉलला नाव कान्होजी आंग्रे. लोक विचारतरी अरे कोण कान्होजी आंग्रे, हे तुमचे वडील वगैरे होते का, असे पण लोक विचारतात. तुमचे आजोबा होते का. अरे मग त्यांना सांगतो आपण. खरं तर भारतीय नौदलाचा जो आत्ताचा झेंडा आहे हां, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचा आहे, जो कान्होजी आंग्रेंनी कान्होजी आंग्रे. आणि हरणे बंदर जिथे आहे त्या हरणे बंदराला चिटकूनच हा अप्रतिम असा किल्ला आहे. जरूर जाऊन तुम्ही बघा. हे बघा, वा वा. आपण इतिहासाचाही मेळ लावला तिथे. इथे म्हटलंय चिरा मेडोज इको रिसॉर्ट प्राऊडली ऑनर्स दिस ग्रेट मराठा लेजेंडरी ॲडमिरल बाय नेमिंग द ऑडिटोरियम ॲज कान्होजी आंग्रे कन्व्हर्जन्स हॉल. जबरदस्त. हे आहे उघडं. हो आहे. तर तुमचं म्हणणं आहे की हा कन्व्हर्जन हॉल आहे. लाईट लगाव सब. आता हे कान्होजी आंग्रे हे, हो त्यानंतर मग नुसतं हॉलला नाव दिलं नाही आहे, हो. ते एक प्रदर्शन आपण परमनंट एक्झिबिशन आहे. आता बघा, कान्होजी आंग्र्यांच्या अखत्यारीत असणारे सगळे किल्ले त्याचं लोकेशन दिलं आहे. जबरदस्त. आणि हे प्रत्येक किल्ल्याचं एरियल फोटोग्राफ आणि त्याची माहिती आपण पोस्टर्सच्या माध्यमातून दिलेली आहे. हे खूपच वेगळ्या पद्धतीचं. त्यातला एक किल्ला कान्होजी आंग्रे कधी घेऊ शकले नाहीत, तो मुरुड जंजीर आहे. सिद्धी होते, पण तो इथं दिलेला आहे. हे बघा, मग प्रत्येक ठिकाणी किल्ल्याचा फोटो आहे. हा खंदरीचा फोर्ट आहे, पुढे कुलाबा फोर्ट आहे, नंतर त्यांनी बांधलेली जहाजं, ते स्वतः कान्होजी आंग्रे जहाज बांधणी करायचे. मग त्या जहाजाला नाव होती गलबत, गुरब, पाल. त्यांचे हे डिझाईन्स, त्यांनी बांधलेले लाईट हाऊसेस. ते बघा, लाईट हाऊस त्यांनी हे कान्होजी आंग्रेने बांधलेले लाईट. हो, कान्होजी आंग्रेचे लाईट हाऊस. वा, खूप छान, खूपच छान. आणि इथे तुम्ही गौतम बुद्धांचा पण पुतळा ठेवलाय, स्टॅच्यू. नाही, इथे आपण हा आपला कन्व्हर्जन्स हॉल. इथे अतिशय चांगल्या कॉन्फरन्सेस झालेल्या आहेत. भारतातले सगळे जवळजवळ 120 बिझनेस इन्क्युबेटरचे CEOs येऊन इथं त्याची कॉन्फरन्स झाली. मॅक्स प्लँकची झाली. चायनीज, कोरियन, जॅपनीज, रशियन्स इथं आलेले आहेत. हे बुद्धाची मूर्तीचा इतिहास असा आहे की एक ओळखीचे ग्रस्त ते मलेशियाचे आणि त्यांची होणारी बायको थायलंडची, त्यांना लग्न करायचं होतं. त्यांना म्हटलं तुम्ही या इकडे, आणि चक्क आपल्याकडच्या मराठी पद्धतीने, महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांचं आम्ही लग्न लावलं. हे वेडिंग डेस्टिनेशन पण आहे. हो, डेस्टिनेशन वेडिंगसाठी पण. डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे लिमिटेड 100-200 लोक असले तेवढे लोकांची राहायची सोय आहे. आणि त्यांना म्हटलं तुम्ही टी-शर्ट आणि जीनमध्ये या.
बाकी सगळं आम्ही देऊ. सगळं 100% त्यांचे कपडे, साड्या, चपला, बूट सगळं आपण खरेदी केलं. मग त्यांच्या मिसेस होत्या बुद्धिस्ट आणि हे ख्रिश्चन. आम्हाला बुद्धिस्ट स्टाईलने लग्न करायचं आहे. मग आता आम्हाला चांगला पुतळा पाहिजे होता. मग आपले एक मित्र आहेत प्रमोद कांबळे म्हणून, नगरचे मोठे चित्रकार आहेत. मोठे चित्रकार आहेत, शिल्पकार आहेत. मग त्यांनी हे शिल्प बनवून तेवढ्यासाठी खास बनवून दिलं. काय अप्रतिम आहे हो. आणि इतकं सुंदर काय हे शिल्प बघितल्यानंतर मनाला एक वेगळ्या प्रकारची शांतता आपोआपच येते. अंधार करावा. इथे एक आपला तो मेडिटेशन लॅम्प आपल्याकडे आहे, तो लावा आणि पुढे बसावं आणि हे बुद्धाची मूर्ती बघावी. मेडिटेशन आपोआप तुम्ही त्या अवस्थेत जाता. खूप छान. तर साधारणपणे मी मगाशी प्रश्न विचारला की नंतर बघा आपल्याकडे इथे कॉन्फरन्स म्हटल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय करणार. अच्छा, डिस्प्ले बोर्ड आहेत. म्हणजे हा स्मार्ट बोर्ड आहे. म्हणजे सगळ्यात 86 इंच हे स्मार्ट बोर्ड आहे. पण ह्याच्यावरती डायरेक्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतात. खूप छान. म्हणजे अकॉस्टिक्स आधुनिक आणि जर्मन ऑडिओ व्हिज्युअल सिस्टम आहे ही. म्हणजे ऑडिओ अकॉस्टिक क्वालिटी एक्सलंट, व्हिज्युअल क्वालिटी एक्सलंट. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, हे महाराष्ट्रातलं खऱ्या अर्थाने पर्यटन कसं असावं त्याचं हे सर्वोत्तम असं उदाहरण आहे. मी पुन्हा ते सांगतो, एका सायंटिस्टच्या नजरेतनं हे झालेलं असल्यामुळं तुम्हाला सगळ्याच ज्या आपली गरज असते एक पर्यटन म्हणून, आणि त्याबरोबर खूप काहीतरी युनिक बघायचं असतं, एकाच जागेवरती हे सगळं वेगळं असं पाहता येतं. इथे काय सिटिंग अरेंजमेंट आहे. आता हे बघा, हे समय सुद्धा ही आपण श्रीलंकेतून आणली समय. खाली दुसरी एक समय तुम्हाला दाखवतो. तर ते एका मध्य प्रदेशच्या आर्टिस्टला जरा प्रेसिडेंट ऑफ इंडिया अवॉर्ड मिळालेला आहे. ते त्या आर्टिस्टची समय आपल्याकडे खाली आहे. सुंदर. मग आता थोडंसं मुलं येतात, फॅमिलीज येतात, त्यांना एकत्र खेळायला आवडतं. मग इंडोर गेम रूम आहे का, आउटडोअर गेम्स आणि इंडोर गेम्स आपल्याकडे आहे. तर हे कॅरम, टेबल टेनिस, टेबल टेनिस आहे, चेसबोर्ड आहे, मग एअर हॉकी आहे, फुटबॉल आहे, कॅरम आहे. आणि लहान मुलांसाठी जिक्सॉ पझल्स अनेक 50-60 वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत लहान मुलांसाठी. ते आपण त्यांना रूममध्ये देतो. तर मी मगाशी हा प्रश्न विचारला होता तुम्हाला की साधारणपणे कोण पर्यटक तुमच्या डोळ्यासमोर आहेत की ज्यांनी इथे यावं, आणि काय चार्ज करतो आपण त्यांना? फॅमिलीज. ओके. फॅमिलीजनी यावं. त्यानंतर इथले परिषदा म्हणजे आपल्या कॉर्पोरेट मिटिंग्स इथे व्हाव्यात. त्यांच्या बोर्ड मिटिंग इथे व्हाव्यात. आणि अगदी राष्ट्रीय पातळीवरच्या किंवा जागतिक पातळीवरच्या परिषदा इथे व्हाव्यात. हे असं व्हायला म्हणजे इथे फक्त चंगळवादी पर्यटक आपल्याला इथे नको आहेत. इतकी स्पष्टता आहे सर. अगदी स्पष्ट तो उद्देश. फॅमिलीजनी यावं, शांत राहावं, बुद्धिजीवी, निसर्गावरती प्रेम करणारे, ज्यांना आयुष्यात खरंच काहीतरी एन्जॉय करायचं आहे, निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे, त्यांनी. पण आपण चार्ज काय करतो? इतक्या मोठ्या रूम्स आहेत आता हे. काय डिपेंड्स. मी अक्षरशः मी सीझनप्रमाणे 4,500-5,000 हजार रुपये पर रूम. अगदी ते आपण 7,000-8,000 हजार रुपये रूम मॅक्स एवढं चार्ज करतो आपण. आणि ऑथेंटिक फूड, त्यामध्ये जेवण म्हणजे ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असतं. आता ब्रेकफास्टचा विषय निघाला आहे म्हणून. आणि ऑथेंटिक फूड लोकल. येस, ते त्यातल्या ह्या कोकणच्या भूमीतल्या ह्या रिसॉर्टमध्ये जे फूड्स बनतात ना, त्याची एक वेगळी मालिका तुम्ही बघायला लागलात कालपासनं. त्याचे बरेचसे भाग तुम्ही बघणार आहेत. आता सरांनी किचनचा विषय काढला आहे म्हणून त्यांचं किचन आणि त्याची जी ओपनिंग जिथे रिसेप्शन आहे ते पण तुम्ही बघा, किती अँटिक पीस तिथे लागले. चला, फ्लोरिंगचं काय म्हणाला तुम्ही? हे ॲक्च्युअल मातीचे टाईल. म्हणजे लोक टेराकोटा टाईल म्हणून, टेराकोटा म्हणजे माती, हो, भाजलेली माती. हां. तर मातीच्या रंगाचे टाईल वापरतात, टेराकोटा कलरच्या टाईल्स. पण आपण ॲक्च्युअली ह्या मातीचे टाईल घेतलेत. मी स्वतः केरळमधल्या थ्रिसूरमध्ये गेलो, टाईल मॅन्युफॅक्चर कंपनीमध्ये बसलो, समजून घेतलं, आणि किती टेम्परेचरला हे तुम्ही फायर केले पाहिजे हे मी त्यांना सांगितलं. तशा टाईल बनवून घेतल्या आणि त्याच्यासह ॲक्च्युअल मातीचं फ्लोरिंग केलं आपण. सुंदर. आणि यामुळे टेम्परेचर वर आल्याबरोबर फरक पडतोय, लगेच फरक पडतो. आणि हे बघा, बाहेर म्हणजे बाहेरच्या फक्त साईज वेगळा आहे, ती पण मातीचीच आहे. हे पण मातीच्या स्टाईलचं आहे. थोडक्यात इथं स्वतःचं कोकणातलं जे जे काही आहे ते सगळं तुम्ही वापरलं, लाकडापासून, आणि झाडापासून ते मातीच्या फ्लोरिंगपर्यंत. आता सिम्पल गोष्ट बघा, हां एखादी परिषद भेटली, हां 2 वेगळे लोक आले, रूममध्ये राहिले.
कपाट कसं वापरणार? दिसताना कपाट कसं, एक कपाट दिसतंय, हे बघा इकडून बघा, हे एक्झॅक्टली आयडेंटिकल 2 कपाट आहेत आणि 2 वेगळ्या चाव्या, 2 वेगळे कुलपं आहेत. दिसताना कपाट एक दिसतं. फॅमिली आली की जुनी वापरा, नाहीतर 2 वेगळे कपाट वापरा. आणि आता मी तुम्हाला त्यांचं जे एंट्रन्स आहे ते दाखवतो आणि किती युनिक आणि अँटिक पीस त्यांनी मध्य प्रदेशातल्या राष्ट्रपतींनी ज्यांचा गौरव केला अशा कलाकारांच्या तिथे वाचतोय. चला. हे सुद्धा बघा ना, हे सगळं रिसायकल वूड आहे. त्यातलं काही प्रायमरी लाकूड आपण वखारीतून आणून खूपच सुंदर केलं सर तुम्ही. अप्रतिम. इको फ्रेंडली म्हणायचं आणि तसं तुम्ही जर डिझाईन नाही केलं, वस्तू तशा नाही वापरलं तर त्या इको फ्रेंडलीला काय खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली आहे ते. चला. मी म्हणालो ना तुम्हाला की एका वैज्ञानिकाची दृष्टी किती महत्त्वाची ठरते. त्यांनी इतिहास पण दाखवला, त्यांनी आपल्याला विज्ञानाची ओळख पण करून दाखवली डॉक्टर जगदाळेंनी. आणि खरा पर्यटनाचा अर्थ काय, मला वाटतं की हे महाराष्ट्रातलं असं एकमेव रिसॉर्ट आहे. तुम्हाला माहिती आहे मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आणि म्हणून तो तुमचा विश्वास आहे माझ्यावर, की ज्याला पर्यटनाच्या दृष्टीने आता सरांनी इतके अँटिक पीस पण जमा केलेत. काय हे करायचं काय ठरवलंय नेमकं तुम्ही? काय परत परत टुरिझम म्हणजे आपल्या कल्चरशी आपलं जोड घातली पाहिजे, सांगड घातली पाहिजे. तर भारतामध्ये एवढी विविधता आहे. जसे आपण जैविक विविधता बघितली, आता हे बघितलं, तसं आता हँडीक्राफ्ट्स आपण भारतातलं बघितलं तर इतकं जबरदस्त आहे. त्याचं थोडंसं काही ते लोकांना दिलं पाहिजे. आता हे बघा, इथे आता हे मध्य प्रदेशमध्ये आर्टिस्टचं आर्ट फॉर्म आहे, ते मेटल वर्क करतात. हे वुडवर्क आहे. मात्र ही बुद्धाची मूर्ती तुम्ही बघितली, कुठल्याही अँगलनी कॅमेरा फिरवून बघा, तुमच्या लक्षात येईल की बुद्धाचं हे 3D आहे. 3D आहे. हा तर लॅम्प तर साधाच आहे. साधं बघा ना, आतला वॉशरूम्स आहेत. वॉशरूमला सुद्धा मी काय दिलंय ते राजा राणी. आणि बाहेर आल्यानंतर बघा, बाहेर आल्यानंतर काय मेसेजेस आहे तुम्ही. स्टे पॉझिटिव्ह, लाईफ इज ब्युटिफुल. म्हणजे असं काहीतरी त्याला जरा इन्स्पायरिंग पाहिजे कंटिन्युअस. आता हे फ्लोरिंग बघा, नॉर्मली हे फ्लोरिंग प्रॉपर हे क्लॅडिंग टाईल्स आहेत, हे मार्बल आहे, अतिशय सॉफ्ट. हे लाईन्स दिसतात, तिथून तो कट होतो, पण त्याला मी फ्लोरिंगला वापरलं, किती वेगळा एक रिचनेस येतो त्याला. आता हे बघा, हे वेस्ट बेंगॉलमधलं आहे. वेस्ट बेंगॉलमधल्या एका गावामध्ये ह्या मूर्त्या बनवतात, ते आहे. म्हणजे भारतातल्या बहुतेक राज्यातलं काही ना काही इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ज्यांनी राष्ट्रपतींनी ज्यांचं कौतुक केलं, अगदी मध्य प्रदेश मधला जो आर्टिस्ट आहे, त्याची आता हे बघा, ही तर मी दीपमाळच म्हणेन थोडक्यात. ही दीपमाळच आहे, अतिशय युनिक आहे ही. आणि हे पूर्णपणे हाताने केलेले, मशीन मेड नाही आहे. त्यामुळं असे हे पीसेस युनिक असतात. एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये अशा जास्त गोष्टी करू शकत नाही. हे बघा, हे दीपमाळ इतकी युनिक आहे. ही लक्ष्मी आहे. लक्ष्मीचे संरक्षणाला दैत्य असतात, म्हणजे राक्षस. हे दैत्य, दैत्याचं वाहन आहे वराह. हे हत्ती नाही आहे, ही स्नॉट आहे, म्हणजे सोंड नाही हत्तीसारखी. तर हे डुक्कर आहे, वराह म्हणजे डुक्कर. पण हे म्हणजे हे कल्पना झाली, पण हे ॲक्च्युली ऑइल टँक आहे. तेल सोडायचं, इथं तेल झाल्याचं आणि ह्याचे सोंडेतून हे वात घालायचे. अशी अतिशय युनिक हाताने बनवलेली ही समाई आहे. आणि त्याच्याहून युनिक तुम्हाला गोष्ट दाखवणार आहे. आणि त्यानंतर हा आपला एपिसोड थांबतोय. आपण जातोय किचनमध्ये. आणि सरांनी एक महत्त्वाचा भाग जो मी पाहिला, तर इथे बनणारा प्रत्येक पदार्थ हा यांच्या नजरेतनं इथल्या मातीतला असायलाच पाहिजे, पण फ्रेश आहे. प्रत्येक बाब फ्रेश आहे. तुम्ही ह्या पिलरबद्दल पण काहीतरी सांगितलं ना? हो, या पिलर आता हे ॲक्च्युली ह्याचं तुम्ही हे टाईल नाही आहे, कारण कुठे तुम्हाला पॅटर्न दिसणार नाही. मग हे टाईल ॲक्च्युली अशी आहे, न्यूट्रल टाईल आहे, ग्रे कलरची. इथं आपल्याकडे येणारे राहणारे लोक आहेत, फॅमिलीज येतात, त्याच्यावर मुलं खूप येतात. तर त्या मुलांना मी ते पेंट दिलं, त्याला सांगितलं तुम्ही पेंट करा. तर हा एक आणि तो, हे 2 पिलर पेंटिंग करायला मुलांनी 7.5 महिने लागले. हे पेंटिंग आहे, हे बघा, हे मुलांनी स्वतः केलेलं मुलांनी स्वतः केलेलं पेंटिंग आहे. हे दिस इज कनेक्शन. आलं का लक्षात मी काय तुम्हाला दाखवतोय? आता हे बघा, आपल्याकडं कोरिया, चायना, जपान, आपण पुरुष तर खालीच बसायचं ना. मांडी घालून. त्यांची ट्रॅडिशनल पद्धत आहे की लोक खाली बसून जेवतात. तर आपल्याला कोरियन लोक येतात, जापनीज लोक येतात, रशियन्स येतात.
तर त्यांना खाली बसून जेवण्यासाठी मुद्दामून आपण हे टेबल बनवले इन्फॉर्म. आणि इथे फर्निचरची रचना पण त्यांनी युनिक अशी ठेवली. इथे युनिकनेस नाही आहे, प्रत्येक फर्निचर वेगळं आहे, पण आत्ता युनिक आहे ते हे आहे सर. हां, आता बघा मला आता काय चेसबोर्ड जमा करायची सवय आहे. जगातल्या अनेक देशातले चेसबोर्ड माझ्याकडे आहेत. 25-26 प्रकारचे चेसबोर्ड्स आहेत. पण किटल्याचं सुद्धा रिसॉर्टमध्ये किटली पाहिजे. ह्या सगळ्या किटल्या शोभेच्या नाही आहेत, हे वापरण्याच्या किटल्या आहेत. आता बघा हे इथे निखारा लावून हे बघा हे किटली, हे आग लावायची खाली. की याच्यामध्ये कॉफी ठेवायची, इथे निखारा लावायचा आहे ह्याच्यामध्ये. हे बघा याच्यामध्ये जाळी आहे खाली, निखारा पडते, खालून हवा जाते आणि तुम्ही आपण मस्त गप्पा मारत चहा पीत बसा. क्या बात आहे, वा. हे आहे. हे कुठून आणलं सर? आता हे बघा हे ॲक्च्युअल हे आहे, दगड आहे हा, दगडाची किटली आहे? दगडाची किटली आहे. हे क्या बघा, बात आहे. आम्हाला जरा हेच मला प्रेक्षकांना दाखवू दे. हे दगडाची किटली बघतोय हे बघा तुम्ही. नाही दगड. दगड पण हे प्रतिम आहे हे तुम्ही हे जे चायनीज लोक ग्रीन टी पितात, हां, ते त्याच्यामध्ये ग्रीन टी टाकायचा आणि हे प्यायचं. हे सगळ्या वापरातल्या किटल्या आहेत. आता हे 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 दुधाचं भांडं आहे. हे मेटल किटल्या आहेत, कास्टांच्या किटल्या आहेत, हे वेगळीच आहे. आता हे बघा हे काय असेल अंदाज करा. अशीच काहीतरी किटली. हे बिअर मग आहे हा, लाकडाचा ट्रॅडिशनल बिअर मग आहे हा. भरायची कशी बिअर? हे नाही हे बघा हां, काय आहे, बिअर पताना हवात गेली पाहिजे तर बाहेर येईल ना, बरोबर. तर मग हे त्याला लॉक आहे. हां. हे 2 लॉक आहेत. हां. ठेवताना हे बंद करून ठेवायचं आणि पिताना मात्र हे इथून प्यायची अशी, इथून हवा जाते त्यामुळे ती बाहेर येईल. अतिशय युनिक आहे हे. आणि ह्या प्रत्येक किटली इथली युनिक आहे, म्हणजे इथली प्रत्येक बाबच युनिक आहे. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की हे महाराष्ट्रातलं नंबर 1चं रिसॉर्ट आहे. कुठल्याही 5 स्टार हॉटेल. आता हे गरम करताना खाली इथं वात लावायची, ह्याच्यामध्ये तेल आहेत. हे बघा हा दिवा आहे, वात लावायची, मग ह्याच्यावर किटली ठेवायची, हे गरम राहते आणि मग पिताना तेवढंच फक्त करायचं. तेवढंच फक्त करायचं. सुंदर. हे बघा, मला वेळ खरं तर कमी पडेल आता, इतक्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. सर बसा आता 2 मिनिट तिथे त्याच खुर्चीवर बसा. राईट. सो इथे आपल्याला वेळ कमी पडेल इतकी इथे सगळी वेगळ्या पद्धतीची रचना आहे. याच्या रिप्लिका जर कोणाला करायच्या असतील करतात त्याला काय. मी आपल्याकडच्या लोकांनी आपण आता हे जे ग्रनाईट वगैरे याच्यामध्ये आहे, आपल्याकडे बेसाल्ट आहे, आपल्याकडे महाराष्ट्रात बेसाल्ट, त्याच्यामध्ये करता येईल ना. अशा किटल्या कोणी केल्या तर त्याला किती डिमांड आहे. हे केटले तर करतीलच ते, पण हे रिसॉर्टला. येस, रिसॉर्टच्या रिप्लिका. अगदी अशा टाईपचे रिसॉर्ट अनेक ठिकाणी झाले पाहिजेत. म्हणजे आपल्या सह्याद्रीत झाले पाहिजेत, समुद्रावर झाले पाहिजेत, सगळ्या ठिकाणी झाले पाहिजेत, की जेणेकरून आपल्याला उद्देश हेच आहे की निसर्गावरती प्रेम करता आलं पाहिजे, म्हणजे निसर्गाचं संरक्षण झालं पाहिजे. इको टुरिझमचा उद्देशच तो असतो. म्हणजे इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरियामध्ये जाऊन नंगानाच करणे आणि कचरा करणे म्हणजे इको टुरिझम नव्हे. आजकाल ती डेफिनेशन क्लिअर आपण करतो. छान निसर्गात जायचं आणि तिथं दंगा करायचा आणि कचरा फेकून यायचं, हे निसर्ग पर्यटन नाही. निसर्गपूरक पर्यटन म्हणजे निसर्ग पर्यटन आहे. इथे मी थांबतो. एवढ्या एका वाक्यात ही मालिका संपली आणि याच रेस्टॉरंटमधले अप्रतिम असे खाद्यपदार्थ वेगळे तुम्हाला दाखवतोय. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर ह्या मंडळींना अगदी येस. कसं, आपली वेबसाईट? इथं तुम्ही जर वेबसाईट बघितली chirameadows.com ही आपली वेबसाईट आहे. तर chirameadows.comला तुम्ही या, तिथं सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, ईमेल ID आहे. आपण जरूर या, साईटवरती जा. साईटवरती भरपूर फोटो वगैरे आहेत, आपण ॲक्टिव्हिटी काय करतो त्याही तिथे मेन्शन केलेले आहेत. जरूर भेट द्या. फाईन. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. मी सरांच्या वतीनं जी टीम हे काम पाहते मी त्यांना सांगेन की तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नंबर शेअर करा. मी पण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा आणि ह्या रिसॉर्टचा नंबर पाठवेन. अनेकांना वाटेल की हे प्रमोशन आहे, 100% प्रमोशन आहे असं गृहीत धरा. मी सांगतोय तुम्हाला की अशा पद्धतीचा रिसॉर्ट मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलेला नाही आहे, की जो निसर्ग आणि त्या निसर्गाबरोबरचा संवाद साधत पर्यटन कसं करायला हवं हे दाखवून देतो. थांबूया सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.